वंचित बहुजन आघाडी आणि सहयोगी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट बळवंत भगवानराव बेलदार पाटील आणि सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या सांगता सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे लोकप्रिय युवा नेते, या मतदारसंघाचे नेते आदरणीय योगेंद्र दादा, ज्यांनी आताच बरोबर केलं ते जिल्ह्याचे अध्यक्ष विजयाना कोलते, आदरणीय सतीश मामा, राजेंद्र बापू, सुभाष आप्पा, अशोकराव, प्रमोद युवकचे अध्यक्ष प्रमोद कोतावले, यश काळवी फुटे साहेब, वाघ साहेब आणि सर्व मान्यवर. खरं तर ही बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीची सांगता सभा आहे आणि या सांगता सभेत सर्व उमेदवारांच्या प्रचाराला मी आलो आणि खरं बळवंत बारामतीची निवडणूक बाकी सगळ्याच्या मतदान हे अगोदरच संपन्न झालं 31 तारखेला 2 तारखेला, पण तुमची निवडणूक वाढली. त्याचं कारण होतं की योगेंद्र पवार दादांचं लग्न आलं, ते 2 महिन्यापूर्वीच ठरलं होतं, पण नियतीला हे मान्य नव्हतं की बळवंतला बळ द्यायला योगेंद्र दादा नाही, म्हणून नियतीने निवडणूक पुढे ठेवली आणि म्हणून आधी लग्न कोंडाऱ्याचं आणि मग बळवंत अशी भावना घेऊन योगेंद्र दादा आज तुमच्या सगळ्यांसाठी प्रचाराला या ठिकाणी आले. आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय पवार साहेब, आणि खरं बारामतीकरांच्या मतदानामध्ये ताकद आहे, कारण इथं ज्यांना तुम्ही निवडून देता, आदरणीय पवार साहेबांचं नाव देशामध्ये घेतलं जातं. देशामध्ये अनेक नेते हे आदरणीय पवार साहेबांनी घडवले. ज्यांना पवार साहेबांचा स्पर्श झाला तो माणूस कुठल्या कुठे गेला. आदरणीय सुप्रियाताईला तुम्ही खासदार केलं, आज देशाच्या संसद महारत्न म्हणून सुप्रियाताईची कामगिरी ही देशातल्या सगळ्या खासदारांपेक्षा उजवी कामगिरी आहे आणि बारामतीकर अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय हुशार आहे. मला एक व्हिडिओ दिसला मगाशी शिंदे साहेब, 2 दिवसापूर्वी समोरच्या पार्टीचे लोक शहराध्यक्ष पैसे बसले आणि 4 वाजल्यापासून मी इथं फिरतोय. मला माहिती मिळाली की 40 लोकांनी 1 कोटी जमा केले, कलेक्शन केले. बरोबर आहे का? बरोबर आहे का बारामतीकर? का चुकीची माहिती आहे? पैसा भरपूर येणार आहे. मी विचारलं किती रेट फुटला, तर काही भागात 2000 म्हटले, 1200 पासून 5000 पर्यंतचा आकडा. बरोबर आहे का? मावशी, चहा कितीला भेटतो बारामती? चहा किती रुपयाला? 10 रुपयाला. दिवसात किती चहा पिता तुम्ही? किती? 5, 6, 2 म्हणजे दिवसाला तुम्ही 20 रुपयाची चहा पिता. आता मला समोरच्या पार्टीला सांगायचंय, तुम्ही मतदार किती रुपयाने वाटणार आहे? 5000 रुपयाने. असं धरून 5000 रुपयाला जर त्यांनी आपलं मतदान विकत घेतलं तर शेवटी आपलं मन हे आपलं मन आहे, आपलं मन हे विकायचं नसतं. 5000 रुपयाला जर त्यांनी आपलं मन विकत घ्यायचा प्रयत्न केला तर आपलं हे मतदान आपण 5 वर्षासाठी देणार आहे. एका वर्षात 365 दिवस आहेत, 5 वर्षाचे 1825 दिवस आहेत. 5000 भागिले 1825 करा, 2 रुपये 73 पैसे रोजाने पैसे आपल्याला मिळतात. मग आपल्याला 2 रुपये 73 पैशाने मावशी मत विकायचं का? आपण विकायचंय का? पण माल आला, लक्ष्मी आली तर नाही म्हणू नका, घ्या. पण मतदार मात्र आपल्या तुतारीला, हेलिकॉप्टरला, मशालीला जे आपले चिन्ह आहे ह्याला करा, कारण समोरच्या पार्टीचा पैसा कायद्याने खानगाळून उभा केलेला नाही. कुठं या बालिकेच्या बराचसा खात्याला गेले नव्हते.
गेलते का रोजगार हमीच्या कामाला? सगळा फुकटचाच माल आहे, आपलाच माल लुटलेला आहे. आला तर घ्या, पण नंतर आपल्या गरीब लोकांना करा. यशपाल, तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमचं हेलिकॉप्टर उडणार आहे. युगेंद्रनाथ पवार साहेबांचं फिरून त्याच्यात भरलंय. समोरच्या बातमीला आशेचा कोणताही किरण तिथं निवडून यायचा दिसत नाही. वरून मारुती बाप्पाचं, देवाचा देखील बजरंग बलीचा मारुतीचा आशीर्वाद आधारतो तुमच्या पाठीशी. मारुती बाप्पा पण म्हणले मला उठवायला निघाला होय, तुम्हालाच उठवतो ह्या निवडणुकीत. त्यामुळे तुम्हाला ती चिंता करायची गरज नाही. आज सोनू आमचा, तुझ्यावर पण बारामतीकरांचा भरोसा आहे सोनू, तुला पण काय फार चिंता करायची गरज नाही. आज आमचे निकालचे मंगलदास भाऊ हे फार तळमळीने बोलले. बारामतीत काय होतंय हे त्यांनी सांगितलं, मी काय वेगळं सांगायची गरज नाही. पण निकालचे भाऊ, तुम्हाला देखील काळजी करायची गरज नाही. तुमचं देखील 21 तारखेला मंगलच होणार आहे. समजा आरती नाही इथंच ह्या सभागृहात महिलांच्या अध्यक्ष सुप्रियाताईच्या हाताने झाल्या होत्या. आरती ताई पुढे बसतात का? तुमचं पण जोरात चाललंय. तुमची पण 21 तारखेला आरती उतरवणार सगळे बारामतीकर. आज हे सगळे उमेदवार, हे युगेंद्रनाथ असतील, सुप्रियाताई असतील, पवार साहेब असतील, ह्यांच्या विचाराचे उमेदवार, सर्वसामान्य उमेदवार. मला मगाशी पत्रकार काही विचारत होते की समोरच्या पार्ट्या करोडपती आहेत, तुमचे उमेदवार कोण आहेत? म्हणलं ह्या करोडपतीच्या विरोधात आमचे रोडपती आहेत, पण बारामतीकर ह्याच रोडपतीला स्वीकार करा. कारण आमच्या उमेदवाराकडे पैसे नसतील, पण उद्या तुम्ही कुठेही यांचं मनगट छोटं, तुम्ही कधी बळवंतच्या हाताला धरू शकता, त्याची कॉलर धरू शकता. बळवंत आमचं हे काम झालं नाही, आमची नाली साफ झालं नाही, आमच्या नळाला पाणी आलं नाही. तसं समोरच्या उमेदवाराला तुम्ही लांबून तरी रामराम करू शकता का? समोरच्या उमेदवाराची तुमची भेट होऊ शकते का? निकालासारखे उमेदवार तुम्ही कधी या रस्त्याला ह्याला थांबवू शकता? हे सगळे उमेदवार पैशाने गरीब आहेत, पण मनाने हे सगळे श्रीमंत आहेत, मनाने हे कुणीही गरीब नाही. समोरच्या उमेदवार हे कदाचित पैशाने श्रीमंत असतील, पण मनाने हे अतिशय गरीब आहेत. बारामतीकरांना लुटून ह्यांनी पैसे गोळा केलेले आहेत. ह्यांना लोकांची सेवा करायची नाही, तर कुणाच्या जमिनीवर आरक्षण टाक, बरोबर यशपाल? ते आरक्षण करायला पैसे घे, म्हणजे राजकारण हे यांच्यासाठी व्यवसाय आहे. बारामतीकरांची सेवा करण्यापेक्षा बारामतीकरून घराकडून मलिदा कसा उचलायचा अशी समोरची सगळी गॅग ही मलिदा गॅग आहे उमेदवाराची, लाभार्थी गॅग आहे. आणि आपले जे उमेदवार आहेत हे सगळे गरीब आहेत, कष्टाळू आहेत, यांच्याकडे पैसे नसतील, पण हे रात्रंदिवस एक करतील तुमच्यासाठी. आज मित्रांनो कशाची लढाई आहे? एवढ्या मोठ्या ताकदीसमोर आज युगेंद्रनाथ इथं लढताय, त्यांच्या कशासाठी लढताय? हे काय दुश्मनी किंवा प्रॉपर्टीचा मार्ग नाही, ही विचाराची लढाई आहे. जो विचार आरोग्य पवार साहेबांनी मागच्या 7 वर्ष जपला, जो छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी घेऊन जात आहे, तोच विचार आता युगेंद्रनाथ पुढे घेऊन चालले. आणि ही विचाराची लढाई आहे, आणि हा विचार जिवंत राहायला पाहिजे. म्हणून आदरणीय पवार साहेब ह्या वेळेस संघर्ष करताय. त्या पवार साहेबांना आपल्याला बळ द्यायला लागेल. आता दादांची पार्टी पण म्हणते की आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही जपतो. मला दादांना 2च प्रश्न विचारायचे. दादा, जर तुमची पार्टी शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची जर पार्टी विचारायची असेल, तर ज्या वेळेला 6 महिन्यापूर्वी वक्फ बोर्डाचं विधेयक जे संसदेमध्ये आणलं गेलं, त्यावेळेला तुमच्या पार्टीचा एकच खासदार आहे, त्या खासदाराचं नाव सुनील तटकरे. ह्या खासदारांनी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने वक्फ बिलाच्या बाजूने मतदान केलं. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार तुमचा असता, तर तुम्ही त्या ठिकाणी त्या वक्फ बिलाच्या विरोधात मतदान केलं असतं. दादा, आमच्या पार्टीचे 8 खासदार आहेत, पण या 8 खासदारांना सुप्रियाताईच्या नेतृत्वाखाली वक्फ बिलाच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान केलं, आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा कृतीतून संसदेमध्ये दाखवला. शेवटी कृतीतून तुम्हाला विचार दाखवावा लागेल. दुसरी एक गोष्ट आहे दादा, तुमच्या पार्टीचे आमदार संग्राम जगताप,
हे संग्राम जगताप सातत्यानं मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण करायचं काम करतात, मुस्लिम समाजाबद्दल वाईट बोलतात। हे संग्राम जगताप मागच्या 10 वर्ष पवार साहेबांच्या सोबत पक्ष एकत्रित असताना आमदार होते। 10 वर्षांपूर्वी भाषण काढून बघा, त्यांची हिंमत झाली नाही मुस्लिम समाजाबद्दल वाईट बोलायची। का तर पवार साहेब त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष होते। जर आपण एखाद्या समाजाविषयी वाईट बोललो तर पवार साहेब आपल्याला पक्षातून बाहेर काढतील। पण आज आला हे संग्राम जगताप मागच्या वर्षभरापासून अगदी परवापर्यंत मुस्लिम समाजाविषयी वाईट बोलताय। तुमची काय हिंमत झाली नाही त्यांना पक्षातून करायची? जर तुम्ही सेक्युलर विचाराचे असता, जर तुम्ही शाहू फुले आंबेडकरचा विचार करून चालला असता तर तुम्ही संग्राम जगतापांना पहिल्या पक्षातून काढलं असतं, किती माझं नुकसान होईल याचा विचार करत असता। आज पवार साहेबांचा पक्ष फुटला, आज पवार साहेबांचे नोकर फुटले गेले, पण पवार साहेब का लढतायत? तर हा विचार जगवण्यासाठी लढतायत। आज पवार साहेबांना भारतीय जनता पार्टी काय देणार नाही? अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्याच बारामतीच्या पावनभूमीत येऊन म्हणले, मी पवार साहेबांच्या करगुळीला धरून राजकारणात मोठा झालो। असं पवार साहेबांच्या बारामतीत येऊन भाजपचा एक नेता असा नाही जो शरद पवार साहेबांच्या बद्दल बोलत नाही। पण पवार साहेब हे का भाजपसोबत जात नाही, का झुकत नाही? तर पवार साहेबांना या विचाराच्या विरोधात लढायचंय। पवार साहेबांनी नेहमी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासला। मला एक पत्रकाराने विचारलं की पवार साहेबांचा पार्टीच्या मागे भाजप एवढे लागले, मग साहेबांची काय भूमिका असणार आहे? मी म्हणलं साहेबांची भूमिका ही मला माहित नाही, पण मला जर विचाराल तर साहेबांची भूमिका एका वाक्यात एवढी सांगू शकतो। पवार साहेबांना एवढंच वाटत असेल कि अगर मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा, अगर मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा, मगर इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा। ही भूमिका घेऊन पवार साहेब विचारासाठी राजकारण करतायत। म्हणून आज आपल्याला या सगळ्या उमेदवारांच्या मागे उभं का राहायचंय? तर हा विचार जगला पाहिजे, पुरोगामी विचाराला ताकद मिळाली पाहिजे। आता काही उमेदवार म्हणतील की महबूब आया था, दिल्ली के वादा करके गया, ये बारामती के गली का इलेक्शन है, अपने को दिल्ली का क्या करना है? मगर त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय, 2029 ला जर दिल्ली साफ करायची तर त्याची सुरुवात बारामतीच्या गल्लीतून करावी लागणार आहे। आज काय चाललंय? आज आम्ही म्हणतोय आमच्या हाताला काम नाही, आम्हाला रोजगार द्या। भारतीय जनता पार्टीवाले म्हणते मंदिर मस्जिदीवरचा भोंगा करा। आम्ही म्हणतो आमची महागाई वाढली, नाव आई गेले का मुलाचं नाव, मुलगा गेला का सुनाचं नाव असं करायला ही काय वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही, ही बारामतीची नगर परिषद आहे। आणि या नगर परिषदेत आतापर्यंत तुम्ही त्यांना संधी दिली, त्यांनी सांगितलं आम्ही विकास केला। एकदा 5 वर्ष युगेंद्रनाथाच्या सुप्रियाताईच्या मार्गदर्शनाखाली बळवटला काम करायची संधी द्या। 5 वर्ष त्यांच्यापेक्षा निश्चितपणानं चांगली कामं ही मंडळी आमची करून दाखवतील, एवढा विश्वास मी या ठिकाणी देतो। आणि आपण सगळ्यांनी मतदान रूपी आशीर्वाद त्यांना द्यावे। युगेंद्रनाथांसारखं एक तरुण नेतृत्व जे पवार साहेबांचा अतिशय जीव हा युगेंद्रदादांच्यावर आहे, आणि युगेंद्रदादा देखील लढतायत त्यांच्या काकाच्या विरोधात। हे काय दुश्मनी म्हणून, भावकी म्हणून लढत नाही, हे विचाराची लढाई आहे, म्हणून त्या ठिकाणी लढतायत। म्हणून आपल्या सगळ्याला मी या ठिकाणी विनंती परत एकदा करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी आमच्या युगेंद्रदादांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रियाताईच्या नेतृत्वाखाली उभा असलेल्या सर्व उमेदवाराला मोठ्या मताने विजयी करावं एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद। यानंतर आदरणीय पवार साहेबांचा पुरोगामी